कोल्हापुरातील राजेंद्रनगर रोडवरील स्पर्श फुटवेअर या चप्पल विक्रीच्या दुकानाला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याने या दुकानातील चप्पल, सॅन्डल आणि बूट असे साहित्य जळून खाक झाले। यात सुमारे 17 लाखांचे नुकसान झाले। कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी 2 बंबाच्या साह्याने ही आग आटोक्यात आणली। कोल्हापुरातील हस्तिनापूर नगर इथे राहणारे ज्योती नामदेव लोकरे यांचे राजेंद्रनगर इथल्या पाण्याच्या टाकीजवळ असणाऱ्या अंकुश रेसिडेन्सी या इमारतीमधील दुकान गाळ्यात स्पर्श फुटवेअर या नावाचे चप्पल विक्रीचे दुकान आहे। आज दुपारी ज्योती लोकरे हे दुकान बंद करून जेवण करण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते। या दरम्यान शॉर्ट सर्किट झाल्याने त्यांच्या दुकानाला अचानक आग लागली। ही बाब या परिसरातील मयूर पाटील, शशिकांत पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या निदर्शनास आली। या सर्वांनी या दुकानाचं शटर उघडून आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात त्यांना यश आलं नाही। या आगीबाबतची माहिती काही नागरिकांनी कोल्हापूर महापालिकेच्या अग्निशमन दलाला कळविली। त्यानंतर प्रतिभानगर आणि टिंबर मार्केट इथल्या फायर स्टेशनचे स्थानक अधिकारी कांता बांदेकर, चालक रज्जाक मुल्लानी, मोहसिन पठाण, फायरमन विशाल चौगुले, रोहन लकडे, संग्राम मोरे, गिरीश गवळी, उदय शिंदे, धीरज फाले या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी 2 बंबाच्या साह्याने ही आग आटोक्यात आणली। या आगीमुळे ज्योती लोकरे यांचे सुमारे 17 लाख रुपयांचे नुकसान झाले। ज्योती लोकरे यांनी गुरुवारीच या दुकानात नव्याने विविध कंपन्यांचे बूट, चप्पल, सॅन्डल विक्रीसाठी आणले होते। मात्र आज दुपारी लागलेल्या आगीत हे सर्व साहित्य जळून खाक झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे।